परभणी शहरातील रिक्षाचालक एलपीजी दरवाढी विरोधात आक्रमक झालेत। गॅस दरवाढी विरोधात रिक्षाचालकांनी संप पुकारलाय। 15 दिवसांपूर्वी 58 रुपयांना मिळणारा गॅस आता 97 रुपयांवर गेलाय। त्यामुळे व्यवसाय करणं कठीण झाल्याचं रिक्षाचालकांचं म्हणणं आहे। त्यांनी रिक्षा भाडेवाढ करण्याचा इशारा दिलाय। 95 रुपयानं गॅस घ्यायचा, जेवढे पैसे तयार व्हाले तेवढेही पैसे गॅसमध्ये चाललेत। मग आम्हाला घरी न्यायचं काय? आम्ही लेकरा बाळायला हो 15,000 रुपये वर्षाचा टॅक्स जातो, 8,000 इन्शुरन्स जातो, 1,500 रुपये फिटनेस जातात, कुणाचे ऑटो किरायानं आहेत। त्यानं काय करायचं? कसं पोट भरायचं? मनमानी करायला ते हाताने वाढवायले, काय काय बिलॅग मध्ये काय बी करायला ते तिथं ते पंपावर कमी आहे, इथं जास्त आहे। असं जे रेट आहे आधी 58 रुपये राहू द्या ना, समजा बरोबर तुम्ही काही लावले। प्रत्येक पंपावर अलग अलग रेट आहेत, मनमानी रेट चालू आहे। ऑनलाईन 58 रुपये रेट दाखवत आहे एलपीजी गॅसचा। आणि कोणी बी विचारलं तर कोणी म्हणते 85 भरू वाटलं भरा, ना तर नका भरू। कोणी म्हणते 87 भरू वाटलं भरा नका।